नमस्कार मित्रांनो, तेजस ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या पुरातन अशा त्रिशुंड गणपती मंदिराविषयी माहिती पाहिली। आज अशाच एका नवीन ठिकाणी आपण आलेलो आहे, त्याची आपण माहिती पाहणार। आता आपण ज्या रस्त्यावर उभ्या आहोत तो रस्त्याला जंगली महाराज रस्ता हे नाव पडले आहे। त्या रस्त्याला जंगली महाराज रस्ता का पडले, त्यामागचा इतिहास काय, तर याचं कारण आहे माझ्या मागे असलेलं जगद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर। जसे प्रत्येक पुणेकराला फर्ग्युसन रस्ता आवडीचा आहे, इतकाच हा देखील रस्ता प्रत्येक पुणेकराला प्रिय आहे। तर आता आपण जाऊया जंगली महाराज मंदिरामध्ये आणि थोडी माहिती घेऊया, त्याचा इतिहास काय आहे ते जाणून चला तर। तर मित्रांनो, आता आपण आलोय जंगली महाराज मंदिरामध्ये। एक 17 ते 18 पायऱ्या आपण चढून आलो की आपल्याला समोर प्रशस्त असं पटांगण दिसतंय आणि ह्या समोर आपल्याला जवळजवळ 70 ते 75 फूट उंचीचा ध्वजस्तंभ पाहायला मिळतो। त्यावर आपला लाडका प्रिय भगवान सदैव फडकत असतो। जंगली महाराज यांची समाधी आणि त्यांचे तब्बल 9 ते 10 फूट उंचीचं तैलचित्र आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न वाटणारं असं ते तैलचित्र आहे की ज्याच्याकडे आपल्याला तासनतास बघत राहावं असं वाटतं। मित्रांनो, जंगली महाराज मंदिरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांची आरती केली जाते। त्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे देखील वाटप होते। तर दर गुरुवारी सकाळी 5 पासून रात्री 12 पर्यंत हजारो भक्त येथे जंगली महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। तर जंगली महाराज यांचं मूळ गाव हे सोलापूरजवळ होनमुर्गी एक छोटंसं खेडं होतं। जंगली महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांनी उर्दू, संस्कृत, मराठी, फारसी या भाषांसह मल्लविद्येचा देखील अभ्यास केला होता। तसेच अनेक धर्मांचा अभ्यास केल्यामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील त्यांचा व्यापक झाला होता। तसेच जंगली महाराजांचे वास्तव्य पुण्यातल्या रोकडोबा मंदिरामध्ये होते। रोकडोबा हे भैरवाचे रूप असल्यामुळे त्या काळी तिथे विंचू सर्पदंश झाल्यावर वाद्यांचा गजर करून गाराणे घालणे किंवा माणसाला बगाडाला अडकवणे अशा अघोरी प्रकार तिथे चालत असत। हे सगळं थांबवण्यासाठी जंगली महाराजांनी एक युक्ती लढवली की त्या रोकडोबाचं स्वरूपच त्यांनी मारुतीरायाचं रूपामध्ये केलं। त्यामुळे तिथे त्यांनी गळ्यामध्ये विणा घेऊन अखंड हरिनामाचा प्रहार सुरू केला व आता तेथे रेड्यांच्या झुंजी आणि तमाशाऐवजी मल्लांच्या कुस्ती खेळवल्या जातात। तर मित्रांनो, आता आपण जंगली महाराज मंदिराविषयी थोडक्यात माहिती पाहिली। जंगली महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांची समाधी कुठे आहे याविषयी जाणून घेतलं। तर आता कधी तुम्ही या रस्त्यावरनं जाल तेव्हा या रस्त्याला जंगली महाराज रस्ता असं नाव का पडलं त्याच्या मागचं कारण तर आता तुम्हाला या व्हिडिओतनं कळालेच असेल। पण कधीही तुम्ही या रस्त्यावरनं प्रवास कराल तेव्हा या मंदिराला अवश्य भेट द्या। तर आता तेजस ब्लॉगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणासह भेटूयात। धन्यवाद।